कारधा येथील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे 1 मीटरने तर 24 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवराचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून 445 क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून 77 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडा धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 2542 क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. परिणामी कारधा येथील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्याची पाणी पातळी 243.48 मीटर नोंदविण्यात आली आहे. ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. मात्र जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 9 दरवाजे 1 मीटरने तर 24 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 4730 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांनी आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान करण्यात आले आहे.